अहो अजितदादा पवार करायला गेले एक आणि झालं ना भलतंच. एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर कमी करीत फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्यासाठी झटक्यात पाठिंबा देऊन रिकामी झाले अजित पवार. अहो कदाचित त्यांना वाटलेलं असावं यामुळे तरी संघ आणि भाजपा आपल्याला काहीतरी आपल्यावर विश्वास ठेवेल, आपल्यावर खुश होईल. अहो पण जे झालं ना ते मात्र उलटच. जे झालं ते भलतंच. मित्रहो नमस्कार. एकनाथ शिंदे आणि त्यांची सेना आणि अजित पवार यांच्यात कधीही सख्य नव्हतं. महायुतीत आल्यावरही आणि महायुतीत येण्याच्या आधीही. महाविकास आघाडीचं सरकार असताना बघा अजित पवार निधी देत नाहीत अशी मोठी आग पाखड ओरड हीच मंडळी करीत होती. आणि शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी सुद्धा म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी हे देखील कारण सांगितलं जात होतं की आम्हाला निधी मिळत नाही म्हणून आम्ही भाजपसोबत जात आहोत. आणि ते जबाबदार कोणाला धरलं होतं? अजित पवारांना. मात्र पुन्हा महायुती शिंदे सेनेला अजित पवार यांच्यासोबतच बसावं लागलं. अर्थात हे काही मनापासून नव्हतं, हे सगळ्यांना माहीत आहे. अहो यांच्या शेजारी बसल्यावर उलटी येते अशा शब्दात याच महायुतीतले मंत्री तानाजी सावंत यांनी महायुतीत असतानाही अजित पवारांच्या पक्षाची अशा प्रकारे हेटाळणी केली होती. एकनाथ शिंदे आणि अजित पवार गट सातत्यानं एकमेकाची कोंडी करीत आलेले आहेत. पण आता मात्र अजित पवार यांनी स्वतःची कोंडी करून घेतली आहे. राजकारण आहे, कधी कुठल्या दिशेला जाईल सांगता येत नाही. भाजपच्या मनामध्ये अजित पवार यांच्याविषयी काही फारशी आपुलकी नाही. शिवाय संघाचा तर अजिबात म्हणजे अजितदादावर विश्वासही नाही. आणि याच बाबी बदलण्याच्या प्रयत्नात अजितदादांनी काहीसा उतावीळपणा केला. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या काही तासामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पाठिंबा देण्याची अजित पवार यांनी कथित स्मार्ट खेळी केली. आणि ती आता त्यांच्यासाठीच अडचणीची ठरत असल्याची माहिती हळूहळू समोर येत आहे. पडद्याआडून काही गोष्टी घडताना दिसत आहेत. कारण बघा सोमवारी अमित शहा यांच्या भेटीसाठी दिल्लीत गेलेल्या अजित पवार यांच्यावर तिष्ठत बसण्याची वेळ आली दिल्लीमध्ये. यामुळं आता राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चा होऊ लागल्या. चर्चानं काय हो काहीतरी घडायलाच हवं असतं. पण बघा अजित पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला अगदी लगबगीने तत्परतेने हा जो पाठिंबा दिला ना त्यामुळं महायुतीचेच वरिष्ठ नेते नाराज आहेत का अशा पद्धतीची कुजबूज सुरू झाली. त्यामुळं आता अजित पवार यांना अमित शहा यांच्या भेटीसाठी दिल्लीत ताटकळत बसण्याची वेळ आली असं सांगितलं गेलं. राज्यामध्ये बघा एकनाथ शिंदे यांच्याकडून सुरू असणाऱ्या दबावतंत्रामुळे आपल्या वाटेच्या खात्यांना कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी अजित पवारांनी सोमवारी अचानक दिल्ली गाठल्याची चर्चा झालेली होती. अजित पवार हे दिल्लीत अमित शहा यांना भेटायला पोहोचले होते. मात्र अमित शहा हे अजित पवार यांना न भेटता चंदीगडला निघून गेले. चंदीगडमध्ये फौजदारी कायद्यासंदर्भातील एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं होतं. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा दोघेही हजर होते. त्यामुळं अजित पवार यांना दिल्लीत ताटकळत राहावं लागलं. अमित शहांना तिकडे जावंच लागलं. अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी चंदीगडला निघून गेल्यामुळं अजितदादांना दिल्लीतला आपला मुक्काम वाढवावा लागला. याबाबतच ज्या वेळेला अजित पवार यांना विचारलं तेव्हा त्यांनी बघा वेगळीच दिशा दाखवली. अर्थात आपली फजिती झाल्याचं किंवा आपला अवमान झाल्याचं कोण स्वतःच्या तोंडून उघडपणे सांगेल हो. आम्ही दिल्लीला फिरायला आलो आहोत असं देखील सांगण्यात आलं. सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या खासदार आहेत त्यामुळं आम्ही दिल्लीत आल्याची सारवासारव अजितदादा यांच्याकडून करण्यात आली. पण खोलात जाऊन बघायचं म्हटलं ना तर अजितदादा करायला गेले एक आणि झालं भलतंच. भारतीय जनता पक्षाने अजित पवार यांना सोबत घेतलं तेव्हा अनेक निष्ठावंत आणि केवळ निष्ठावंतापुरता हा विषय थांबलेला नाही मित्रांनो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे RSS त्यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. या सगळ्यांना अजित पवार यांच्या विश्वासार्हतेबाबतच शंका होती आणि त्या दृष्टीनं अजित पवार यांनी महायुतीच्या आपल्यावरील विश्वास वाढावा यासाठी कदाचित
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेच्या लगे म्हणजे अगदी अवघ्या काही तासामध्येच अजून बऱ्याच काही गोष्टी घडायच्या होत्या, पण त्याआधीच अजित पवारांनी पहिल्या काही तासामध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्र्यांसाठी पाठिंबा देऊन केला. यामुळं अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर निश्चितपणे कमी केली. बरंचसं काही पावलं एकनाथ शिंदेंना मागं सरकण्याची वेळ आली.